महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातील कुस्ती खेळातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहे। त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं। परंतु 2 फेब्रुवारीला झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला गालबोट लागल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। पंचांनी चुकीचा निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यांनी पंचांशी वाद घातला। तेवढ्यावरच न थांबता रागाच्या भरात त्यानं पंचांना लात मारल्याचा धक्कादायक प्रकारही घडला। तर अंतिम सामना महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सुरू असताना या लढतीमध्ये महेंद्र गायकवाडनं अचानकपणे मैदान सोडल्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला 67वा महाराष्ट्र केसरी घोषित केलं। मग नेमकं तिथं काय घडलं, नेमकं कोणाचं चुकलं, याच विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। 2 फेब्रुवारीला सायंकाळी अहिल्यानगरमध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सेमीफायनलचा सामना सुरू होता। सामन्यादरम्यान पंचांनी शिवराज राक्षे पराभूत झाल्याचं जाहीर केलं। आपली पाठ टेकली नाही, त्यामुळे आपण पराभूत नाही, असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं। त्यामुळे पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे असं म्हणत रिव्ह्यू दाखवा अशी मागणी शिवराज राक्षेनं केली होती। परंतु पंचांनी रिव्ह्यू दाखवायला मनाई केल्यानं शिवराज राक्षे संतापला आणि थेट त्यानं पंचांनाच लात मारली। शिवराज राक्षे यानं पंचांची कॉलर देखील पकडल्याचं दिसलं। यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करीत ही भांडणं सोडवावी लागली। खरं तर शिवराज राक्षेनं रिव्ह्यूची केलेली मागणी त्याच्या दृष्टीनं योग्य असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। कारण जर त्याला निर्णयामध्ये काही शंका वाटत असेल तर त्याला तशी मागणी करण्याचा अधिकार असतो। अशा वेळी गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्यानं रिव्ह्यूची मागणी करणं स्वाभाविकच होतं। अनेक वेळा स्पर्धेत निर्णयाबाबत वाद निर्माण होऊ शकतो। अशा वेळी खेळाडू किंवा त्यांचे प्रशिक्षक पंचांच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात, परंतु ते स्पर्धेच्या नियमानुसारच। परंतु रिव्ह्यू द्यायला मनाई केल्यानं थेट पंचांनाच लात मारणं आणि कॉलर पकडणं हे कोणत्याच तत्वात न बसणारे। जर आपल्यावर अन्याय झालाय असं शिवराज राक्षेला वाटत होतं तर तो इतर मार्गानेही ते दाखवू शकला असता, परंतु कॉलर पकडणं आणि लात मारणं हे डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या शिवराज राक्षेला शोभणारं नाही, अशा चर्चा देखील कुस्ती प्रेमींमध्ये सुरू आहेत। खरं तर प्रत्येक स्पर्धेचे नियम वेगवेगळे असतात, ते स्पर्धकाला पाळणं बंधनकारक असतं। हे नियम सामने सुव्यवस्थित आणि शांततापूर्ण पार पडण्यासाठी घालून दिलेले असतात। तसंच महाराष्ट्र कुस्ती परिषदेनं महाराष्ट्र केसरी सामन्यासाठी काही नियम घालून दिले आहेत। महाराष्ट्र केसरी ही पारंपरिक कुस्ती स्पर्धा असल्यानं या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करून रिव्ह्यू घेण्याची पद्धत नाही। त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांचा निर्णय साधारणतः अंतिम मानला जातो। त्यामुळे पंचांनी शिवराजची मागणी मान्य न करणं हे नियमांना धरूनच होतं, कारण प्रत्येक मल्लाने अशी मागणी केल्यास प्रत्येकाला रिव्ह्यू दाखवत बसल्यावर ही स्पर्धा अधिक लांबू शकते आणि गुंतागुंतीची देखील ठरू शकते। त्यामुळे नियमानुसार बोलायचं झालं तर महाराष्ट्र केसरीत पंचांचा निर्णय अंतिम असतो। त्यामुळे शिवराजची मागणी जरी स्वाभाविक असली तरी त्यानं या स्पर्धेचा मान ठेवून संयम दाखवणं गरजेचं होतं। परंतु शिवराज राक्षेला त्याची ही चूक आता चांगलीच महागात पडली आहे। आता राज्य कुस्तीगीर परिषदेनं या प्रकाराची दखल घेऊन तातडीनं पाऊल उचलत शिवराज राक्षेवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे। शिवराज राक्षेला महाराष्ट्र केसरीसाठी 3 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे। विशेष म्हणजे अंतिम सामन्यातही असाच प्रकार पाहायला मिळाला। पंचांच्या निर्णयावर नाराज झालेल्या पैलवान महेंद्र गायकवाडने आपली नाराजी व्यक्त करत थेट मैदानच सोडलं। त्याच्यावरतीही शिस्तभंगाची कारवाई करत त्यालाही महाराष्ट्र केसरीसाठी 3 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे। आता या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? नेमकी चूक कोणाची, शिवराजची, पंचांची की कुस्तीच्या नियमांवरच्या अविश्वासाची? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।